जय सद्गुरू फ्रेंड्स, प्रियंका रेसिपी हेल्दी या चॅनलवर तुमचं मनापासून स्वागत। आज आपल्याला मुगाच्या डाळीची खिचडी बनवायची आहे। यासाठी आपण डाळ एक वाटी तांदूळ घेतलेले आहे, कढीपत्ता, कोथिंबीर, मिरची आणि कांदा टोमॅटो चिरून घेतलेला आहे। तर मुगाची डाळ आपण आणि तांदूळ एका बाउलमध्ये घ्यायचं आहे आणि ह्याला स्वच्छ धुवून याला 5 मिनिटासाठी असंच बाजूला ठेवायचं आहे। आणि आता फोडणी द्यायला घ्यायची आहे। तर आपण तेल गरम झाले, जिरी मोहरी टाकून घेतलेले आहे। आता कढीपत्ता मिरची टाकून घ्यायची आहे छान अशी। परतल्यानंतर ना यामध्ये कांदा घ्यायचा आहे टाकून आणि कांदा आपल्याला छान परतल्यानंतर यात लसूण पेस्ट आणि थोडंसं आपण लसूण पेस्ट आणि थोडंसं मीठ टाकून घेणार आहोत। आणि कांदा छान भाजतो मीठ टाकल्यानंतर ना, तर आपण अशा पद्धतीने यावरती मीठ टाकलेलं आहे आणि यामध्ये मी वाळलेली कोथिंबीर टाकून घेतलेली, हळद टाकलेली आहे, टोमॅटो टाकलेला आहे। आता यामध्ये छान भाजल्यानंतर ना पाणी ओतून घ्यायचं आहे आपल्याला। तर एक डब्बा आपला म्हणजे 5 डबे आपल्याला पाणी ओतून घ्यायचं आहे, कारण दोन्ही मिळून आपलं जेवढं मिश्रण झालं आहे त्याच्या डबल आपल्याला पाणी टाकून घ्यायचं आहे। तर अशा पद्धतीने एक शिट्टी काढून 2 शिट्ट्या काढून असे भात आपल्याला मऊसूत आणि एकदम पातळ ह्याची बघा तुम्ही असं शिजलेलं आहे। तर अशा पद्धतीचा भात आपल्याला झालेला आहे। जर एक डब्बा डाळ तांदूळ असलं तर तुम्ही 4 डबे पाणी घेऊ शकता। यामुळे मग आपला असा मऊ आणि एकदम पातळ असं आपली खिचडी तयार होणार आहे। तर ही खिचडी लहान मुलांना खूप आवडते। एकदम साजूक तूप टाकल्यानंतर ना ह्याची चव अगदी वाढते आणि एकदम टेस्टी लागते। लहान मुले तर खूप आवडीनं खातात। अशा पद्धतीची खिचडी 2 ते 3 दिवसाला नेहमीच करावी।